नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप आलेला आहे. जवळपास एका वर्षापासून या सर्वांची चर्चा चालू होती. ऑपरेशन टायगर नावाने हा सर्व खेळ चालतोय असं सुरुवातीला निदर्शनास आलेलं होतं, पण आज ते घडून आलेलं आहे. 2 दिवसांपासून आपण बघत होतो की सगळ्या राजकीय चर्चा चालू होत्या की ठाकरेंचे 7 खासदार फुटणार आणि ते आपला वेगळा गट स्थापन करून शिंदेच्या शिवसेनेत जाणार असे भाकीत चालू होती. राजकीय नेते याबद्दल वक्तव्य करत होते, राजकीय विश्लेषक सुद्धा याबद्दल वक्तव्य करत होते. पण काल दुपारनंतर या गोष्टींना वेग आला. त्याचं कारण असं की ठाकरे सेनेतील वेगवेगळे खासदार हे दिल्लीत दाखल होऊ लागले. 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीला फक्त 4च खासदार उपस्थित राहिले. 5 खासदार अनुपस्थित होते. त्यासाठी वेगवेगळी कारणं त्यांनी दिली की कोणाची पत्नी बिमार आहे, कोणाचा मुलगा बिमार आहे, कोणाच्या घरात लग्न कार्य आहे, म्हणून बैठकीला येऊ शकलो नाही. त्यानंतर हे 4-5 खासदार हे व्हिडिओ कॉलद्वारे ठाकरेंशी संवाद साधताना आपण बघितले. पण त्याच क्षणाला हे निश्चित झालं होतं की हे खासदार आता ठाकरेंसोबत राहणार नाहीत. कारण व्हिडिओ कॉल करताना जो त्यांचा एक कॅज्युअल अप्रोच होता, ज्या पद्धतीने ते मोबाईलवरनं कुठेही उभं राहून उद्धव ठाकरेंसोबत व्हिडिओ कॉलवरती बोलत होते, त्याच वेळी त्यांच्यात असलेली नकारात्मकता ही अनेकांनी टिपलेली आहे. त्यानंतर हे सगळे खासदार गुप्त पद्धतीने दिल्लीत दाखल होऊ लागले आणि काल रात्री 9च्या सुमारास एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीकडे रवाना झाले आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आपण बघितलेली आहे. हे सर्व खासदार दिल्लीत पोहोचले आणि तिथपासनं ते कोणालाही दिसले नाही. ते दिल्लीत आले ही सगळी खबर होती. प्रसार माध्यमं हे त्यांची घरं, त्यांची कार्यालय तिथे जाऊन कॅमेरे लावून बसले होते, पण तिथे अगदी शुकशुकाट होता. महाराष्ट्राच्या राजकारणात हा जो बॉम्ब एक बनवलेला आहे पक्ष फोडायचा डायरेक्ट, या अगोदर सुद्धा 1-2 खासदार, आमदार, नगरसेवक हे या पक्षातनं त्या पक्षात गेलेले आपण बघितलेलेच आहेत. ती काही नवीन गोष्ट नाही राजकारणामधली. पण 2/3 आमदार किंवा खासदार एकदाच फोडायचे, वेगळा गट स्थापन करायचा आणि समोरच्या पक्षाला अतिशय कमकुवत करून टाकायचं, हा जो बॉम्ब एक नवीन तयार झालेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात, तो पुन्हा एकदा फुटला. काल दुपारनंतर या सगळ्या घडामोडींना वेग आला. या घडामोडी घडत गेल्या. त्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचले. अतिशय गुप्तपणे अगदी अज्ञात ठिकाणी हे खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्यात बोलणं, बसणं, बैठका या होऊ लागल्या होत्या. अनेकांचे मोबाईल नॉट रिचेबल, स्विच ऑफ येत होते. ते सगळं का घडत होतं हे आता थोड्या वेळापूर्वी एकदा त्याची घोषणा झालेली आहे. घोषणा म्हणण्यापेक्षा ज्या घडामोडी घडल्या आहेत त्या सगळ्यांसमोर आलेल्या आहेत. त्याचा बॉम्ब कसा फुटला हे सुद्धा सगळ्यांना कळलेलं आहे. मित्रांनो, 7 खासदार जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण प्रत्यक्षात 6 खासदार यांनी आता हे ऑपरेशन टायगर त्यांच्यासोबत घडून आलेलं आहे. एक नाव जे अजून एक चर्चेत होतं ते म्हणजे राजाभाऊ वाजे यांनी मात्र हे सर्व करण्यास नकार दिला. प्रसार माध्यमांमध्ये आज सकाळीच त्यांनी बाईट सुद्धा दिले की मी ठाकरेंना सोडून जाणार नाही, मी ठाकरेंसोबतच आहे आणि पुढे शेवटपर्यंत सुद्धा मी ठाकरेंसोबतच राहील, असे राजाभाऊ वाजे यांनी जाहीर केलेलं आहे. त्यानंतर 6 खासदार हे या पक्षफुटीमध्ये सामील झालेले आहेत. सर्वात अगोदर या 6 खासदारांची नावं आपण बघूया. हे 6 खासदार कोण आहेत? त्यामध्ये अतिशय धक्कादायक नाव म्हणजे ओम राजे निंबाळकर. धाराशिवचे ओम राजे निंबाळकर हे सुद्धा आता ठाकरेंची सेना सोडून शिंदेच्या शिवसेनेत विलीन होत आहेत. त्यानंतर नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे शिर्डीचे, हे सुद्धा आता ठाकरे गटातून फुटलेले आहेत. संजय दीना पाटील, संजय जाधव परभणीचे, म्हणजे बंडू जाधव म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते संजय जाधव सुद्धा, संजय दीना पाटील, संजय जाधव आणि संजय देशमुख हे सुद्धा आता ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदेच्या शिवसेनेत विलीन होत आहेत. आता ठाकरेंकडे राहिलेले खासदार हे कोण नेमके? तर अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाझे हे आता ठाकरेंसोबत आहे. त्यांची नावं आपण बघितली मित्रांनो.
या सर्वांच्या काल रात्रीपासून बैठका चालू होत्या। विशेष म्हणजे काल रात्रीपर्यंत नाही असं नाही असं नाही असं नाही हे सगळं चालू असतानाच ओमराजे निंबाळकर हे पुण्यावरनं एका प्रायव्हेट विमानाने दिल्लीत पोहोचले। त्यावेळी त्यांच्यासोबत तानाजी सावंत हे होते आणि पुण्यावरनं हे प्रायव्हेट विमान जे बुक केलं होतं ते श्रीकांत शिंदे यांच्या नावावरती बुक केलेलं होतं। एकनाथ शिंदेचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावावरती ते विमान बुक होतं आणि त्याच विमानाने ओमराजे निंबाळकर, तानाजी सावंत आणि इतर नेते हे पुण्यावरनं दिल्लीत पोहोचले आणि आज सकाळपासनं म्हणजे काल रात्रीपासूनच कायदेशीर सल्ले घेणं चालू होतं। अज्ञात ठिकाणी एका कायदेशीर बाबी तपासण्यासाठी वकिलांचा मोठा फौज फाटा लावलेला होता। कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एक खेळ खेळला, तो म्हणजे त्यांनी एक व्हीप जारी केला आपल्या पक्षातील सर्व खासदारांसाठी। हा व्हीप होता पक्षातील विविध गोष्टींची चर्चा करण्यासाठी उद्या 11 वाजता, उद्या म्हणजे 18 तारखेला 11 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीला सर्व खासदारांना उपस्थित राहणं बंधनकारक आहे। असा व्हीप का बरं जारी केला? कारण जर पक्षाचा व्हीप खासदारांनी मान्य केला नाही, त्याप्रमाणे ते वागले नाही, तर त्यांच्यावरती पक्षाला कायदेशीर कारवाई करता येते। आज जवळपास 12:30-1 वाजेपर्यंत या सर्व फुटलेल्या 6 खासदारांनी आपला एक गट स्थापन केलेला आहे। तुम्हाला माहितीच असेल, पक्षांतर बंदी कायद्यापासून वाचायचा असेल तर 2/3 सदस्यांना, निवडून आलेल्या सदस्यांना 2/3 सदस्यांना एकत्र वेगळं व्हावं लागतं, तेव्हा पक्ष त्यांच्यावरती कारवाई करू शकत नाही। उद्धव ठाकरेंकडे आहेत 9 खासदार, त्यातल्या 2/3 म्हणजे 6 खासदारांना किमान एकत्र असणं आवश्यक होतं, अन्यथा पक्षाला त्यांच्यावरती कारवाई करता येते। 6 पैकी 5 जरी असते तरी शिवसेनेला, उबाठाला त्यांच्यावरती कारवाई करता आली असती। ही कारवाई होऊ नये म्हणून 6 जणांचं एकत्र येणं आवश्यक होतं। ते 6 जण एकत्र आले, त्यांची नावं आपण आत्ताच बघितली। त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केलेला आहे। गट स्थापन केल्यानंतर म्हणजे गट स्थापन करण्याचा अर्थ असा होतो की आम्ही एकत्रितपणे या पक्षातनं बाहेर पडत आहोत, एकटे एकटे नाही। हा गट स्थापन केल्यानंतर या गटाला लोकसभेच्या अध्यक्षांची मान्यता घ्यावी लागते। ती अगदी थोड्या वेळापूर्वीच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गटाला मान्यता दिलेली आहे। अर्थात त्यांनी मान्यता न देण्याचं काही कारण नव्हतं, मान्यता दिलेली आहे। आता हा गट अधिकृतपणे स्थापन झालेला आहे आणि 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनी हे 6ही जण एकत्र मंचावरती दिसतील आणि ते ऑफिशियली शिंदेच्या शिवसेनेमध्ये जातील। मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण मोठ्या प्रमाणात ढवळून निघणारी ही घटना आहे। ही घटना साधी सुधी नाही, कारण हे 6च्या 6 खासदार हे विशेष म्हणजे लोकसभेचे सदस्य आहेत। लोकसभेचे सदस्य म्हणजे निवडणुका निवडून आलेले आहेत। निवडणुकीत लोकांनी यांना उबाठाचे उमेदवार म्हणून मतदान केलेलं आहे आणि त्यानंतर यांची निवड लोकसभेत झालेली आहे, त्यामुळे यांना खूप मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाझे हे 4घे जण उपस्थित होते। सडकून टीका संजय राऊतांनी या सर्व फुटून जाणाऱ्या खासदारांवर केली, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे आणि भाजपवर सुद्धा गेलेली आहे। सुषमा अंधारे यांनी कालपासूनच यावरती टीका करणं आणि या सर्वांवरती बोलणं सुरू केलेलं आहे। पण आता ही घटना घडलेली आहे। महाराष्ट्राचं राजकारण हादरवून टाकणारी ही घटना नुकतीच घडलेली आहे। शिवसेना उबाठा, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं भगदाड पडलेलं आहे आणि आता एकनाथ शिंदेची ताकद ही लोकसभेत वाढणार असं दिसून येते। लोकसभेत एकनाथ शिंदेंना याचा काय काय फायदा होईल हा एक स्वतंत्र विषय आहे, त्याच्यावरती आम्ही वेगळा व्हिडिओ घेऊन नक्कीच काही वेळातच येऊ, मग त्यात अजून आपण समीकरण समजून घेऊया। सध्याची सर्वात मोठी बातमी ही आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं भगदाड पडून 6 खासदार एकत्रितपणे वेगळे झालेले आहेत आणि ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत विलीन होत आहेत। एका नेत्याच्या सूचक वक्तव्यानुसार 16 आमदार देखील आता यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून वेगळे होणार आहेत। ते जेव्हा होतील तेव्हा त्याची वेगळी घटना आपण तुमच्या समोर सविस्तरपणे मांडू। या घटनेचं देखील सविस्तर विश्लेषण आपण लवकरच करणार आहोत। सध्या आपल्याला ही माहिती देणं, ही बातमी सांगणं
हे महत्त्वाचं होतं. त्यामुळे या घटनेवरती आपण लक्ष ठेवून राहूया आणि वेळोवेळी याच्यावरती पुढची चर्चा देखील आपण करणार आहोत. मित्रांनो, या सर्व बातमीवरती आपलं काय मत आहे, आपल्या प्रतिक्रिया ताबडतोब कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.